उत्तर सोडा. आशिषने पाटलेल्या बरोबर उत्तर. तुझं स्वागत आहे. तुला 1 किलो माझ्याकडून पेढे बॉक्स ऑनलाईन फोटो पाठवतो. तुझं बरोबर आहे. तुझं बरोबर आहे. तुझं यायला लागलेलं आहे. तुला अर्धा किलो. तुला दिलेत की कुरकुरे ऑलरेडी सब ऑफलाईनला दिलेत. खरंच ऑफलाईनला मी देतोय कुरकुऱ्याचा पुढे. बघा आवाज ऐकू येतोय का? बघा आला का? काय का? खरं तर आवाज आला का रे प्रियांका? आवाज आला का? कमेंट मध्ये सांगा तुमचा आवाज. कमेंट मध्ये सांगा. कमेंट मध्ये कुरकुऱ्याचा आवाज आला सांगा. इथं तुझा आवाज ऐकू येत नाही मला. फक्त कमेंट करतात. कमेंट एक परत आला म्हणते प्रियांका. आला. आता याचं उत्तर बघा. कंचे बाहुबेव मध्ये काय करायचं पहिल्यांदा? कंस तर नाही. मग कंसाचा विषय मिटला. भागाकार अधिकार म्हणले. काय म्हणले? कंचे बाहुबेव. आता याला पहिल्यांदा भाग घ्या. म्हणजे काय? भागाकार. सांगा भागाकार. 22 भागिले 11 बाजूला सोडून घ्या. किती असतं? 11 1 11 11 दोन्ही किती आलं? 2. तरी ते किती लिहिलं मग? 2. परत एक गुणुले आयास राहू द्या. 2 आयास राहू द्या आणि अधिक 3 आयास राहू द्या. परत बाहुबेव मधलं गुणाकार सांगा. बेदुने 4 आणि अधिक 3. शेवटी बेरीज म्हणजे काय आलं? 7. जर तुमचं उत्तर 7 आलं तर काय करा? आज 2 चपाती जास्त खावा. काय अडचण नाही. येत्या लक्षात आलं नाही? लक्षात कळलं का? त्याला सर्वोत्तम विचार म्हणायचं. सर्वोत्तम. आहे लक्षात? आलं लक्षात? बसून प्रॅक्टिस करा. येत आहे लक्षात? आलं लक्षात? एक सगळ्याला 7 कसं येते ते आलं ना? अजून लांब आहे वारी. चला देऊ दुसरं. आता ह्याचं जर उत्तर बरोबर सांगितलं तुला सगळं कळलं. काय बसलेलं बसतो. कसं आहे महाराज? झोपते बसून झोपतय. उठवायला होते बाहेर. चला तिसरं एक्झाम्पल घ्या. आता थोडस अवघड देतो बघा. अरे हस नको असं नको रे. आता टपरे अक्षर बंद करतो. बारीक अक्षर. लयच बारीक झालं काय रे? घ्या आता. मनानं मोठं होते बारीक होते. काय लावलंय? आता मी आपलं गरीब होऊन गप बसतोय म्हणून काय बाय काय? चला ह्याचं उत्तर जे सांगेल त्याला 100 वर्ष आयुष्य. चला ह्याचं जे उत्तर सांगाल त्याला 100 वर्ष आयुष्य. मग तुम्ही ठरवायचं आपल्याला किती वर्ष जगायचंय. तू काय जगला आणि आणखी जगला. 20 वर्ष जगते. 20 वर्ष आणखी ना 101 काय करायचं? 101 झोपी जायचं 50 वर्ष. चला बघा कुरकुऱ्याला पुढे आवाज ऐकतोय बघा. आला का? उरका लवकर. उत्तर पाठवा चॅट बॉक्स मध्ये. चला पटकन चॅट बॉक्स मध्ये उत्तर पाठवा रे. येऊ द्या. चला येऊ द्या. चल घ्या. आलं बघ बरोबर. आलं का? मला बघू चेक करू दे. गडबड बंद झालेला दिसतोय. आला का उत्तर? टाक केलं चॅट बॉक्स मध्ये रे. व्हेरी गुड. हुशार आहे दादा तू. आशिष व्हेरी गुड. व्हेरी गुड. तू 100 वर्ष जगला. प्रियांका पण 100 वर्ष जगली. तिथे पण 100 वर्ष जगला. प्रणव तर मला 100 वर्ष आयुष्य मिळालं. पोरांना काय काळजी करू नका.
गपचिप दाखवा मला उत्तर, गपचिप उत्तर दाखवा. बघा आयुष्य कुठं जाते काय होतंय बघा. जगली बाबा 100 वर्ष. हा जगले 100 वर्ष जगता तुम्ही. मग चला किती वर्ष जगायचंय? अर्ध बरोबर आलं की किती मग किती घ्यायचं? 50. 50 कशाला? 70 घे ना, काय अडचण आपल्याला कुठं म्हणायचं नुसतं. तर ह्याचं उत्तर आपण काढूया. बघा असेच प्रश्न असतात आणि हे एक्झाम्पल फार सोपं आहे. आपला रूल कधी विसरायचा नाही, रूल नुसार कायम जायचं. हा प्रियंका बोल. व्हॉट्सअपला फोटो येतील प्रियंका, व्हॉट्सअपला येतील. फोन केलाय त्यातनं, फोन केलाय वय बरं असू दे. उद्या मिळेल लोक करा, उद्या मिळेल, ऑफलाईनला मिळेल. बघा हे 3 हाय असं राहू द्या, 3 हाय असं राहू द्या. कंस आधी सोडवावा, कंस आधी सोडवा, पण कंसामध्ये भाकर आधी सोडावं लागेल ना. कंस आधी सोडवा म्हणजे कंसाच्या आतला आधी सोडवा, आणि कंसाच्या आत काय आहे? भाकर आहे. मग तो भाकर आधी सोडवून घ्या. काय करा? भागाकार आधी सोडवून घ्या. हे अधिक अधिक राहू द्या. किती झालं? 2 भागिले 2 1 आलेला आहे. कंस पूर्ण. ही भागाकारात चिन्ह आहे असं. परत परत 3 आहे असं. 2 अधिक 1 किती झालं? 3. आणि परत भागाकारात चिन्ह येत आहे असं. परत ही दोन्हीचा काय असतो? ऑफचा रूल. चे कंसाने याला मल्टिप्लाय करणं दोन्ही एकामेकाला. काय होईल? 3 त्रिक 9. काही जणांनी लिहिलं 6. गडबड गोंधळ झाला. 3 त्रिक 9 भागिले 6 म्हणजे 9 डिवाइडेड बाय 3. आता 9 डिवाइडेड बाय 3 सगळ्या गावाला येते. 3 त्रिक 9 येते ना? येते नाही आलं. मग 100 वर्ष आयुष्य मिळेल ना तुला, काय वादच नाही. 3 त्रिक 9 भागिले 3 म्हणजे या ठिकाणी किती आलं? 3 उत्तर आलं. ज्याचं उत्तर 3 आलेलं आहे त्याला 100 पेक्षा जास्त आयुष्य मिळालेलं आहे. बघा लक्षात घ्या, ज्याचं उत्तर 3 आलं त्याला 100 पेक्षा जास्त आयुष्य मिळालेलं आहे. आणि ज्याचं 100 पेक्षा जास्त आयुष्य आलं त्याचं 3 उत्तर असणार आहे. आणि ज्याला थोडंसं चुकलंय त्याला किती असेल? 95 ते 100 मध्ये असेल. लक्षात? काय अडचण नाही. ओकेच. हे झालं का? आता अजून एक देतो एक्झाम्पल. बघा आता दणका. आता 150 वर्ष जगायची संधी आली. आता बघा भैया, ए भैया, बघा काय हा प्रकार आहे ना. चला आता बघा आता किती? 4था ना. जर हे एक्झाम्पल सोडवलं तर तुम्हाला 150 वर्ष आयुष्य आहे स्वप्नामध्ये. लक्षात? बघा 3 भागिले 2 अधिक 4 भागिले 3. हे जर उत्तर बरोबर सांगितलं तर 150 वर्ष आयुष्य आहे. 150 वर्ष. बघा याचं उत्तर मला बरोबर सांगायचं. याचं उत्तर किती? चला सांगा. 150 वर्ष आयुष्य आहे. 150 वर्ष. सुखपाठी असं त्याला काय असते? होय नाही तुझी चांगली ही सोडवणार आहे आधी. बांधाव जाते ना. तीच म्हणायचं मला कळलं काय बोलणं माझं. ग बस. तुला बसण्याशिवाय झोपण्याशिवाय येत नाही तुला. बसता बसता झोपते, बसून झोपते, बरंही पडत नाही. पल्ल्यावर किती अवघड आहे परत. बसून पल्ल्यावर त्यात पाऊस असावर घसरून किती पडतंय जोरात. अरे मैं क्या बोल रहा है, तू क्या हंस रहा है? एकदम सोडो. चोराच्या मनात चांदणं लागा काय? चोराच्या मनात चांदणं का टिप आहे? चोराच्या मनात बल्ब. चोराच्या मनात मोठा फोकस. चला उत्तर पाठवा रे 150 वाले.
कमेंट यायला लागलेले आहेत. टाका कमेंट. चला आले बाई आले ना. काय लागा जे जे देणार ठेवायला ते ठेवा. तिचं सांग उत्तर. जगायचं ना तुला 150 वर्ष. सुका पाटील सुका पाटील आलाय. बंदा रुपया. चला लक्ष दे. अरे चल लक्ष. चला आता बघा 150 वर्ष जागा सांगून चल पटकन. आता मला बघू दे किती उत्तर येते बघ तुम्ही. ए आले का उत्तर एवढं. मी बरोबर आले. लॉ कोणाला झालं नाही. 150 वर्ष कोण जगत नाही काय. अयो तुमचा क्लास सर जगातला 1 नंबर. कमेंट इथं सगळं पाटील बसलेला. सगळं पाटील इथं. इथं आमच्या पुढे तुमचा क्लास तर जगातला 1 नंबर आहे. हाय जगातला 1 नंबर. इथं आमच्यातला सोका पाटील तुला कुठे दाखवला. हसतोय तो. इकडं आलं का 150 वर्ष तुला आयुष्य. बर बघू चल. अरे वा जमलं. अनुष्काला 150 वर्ष आयुष्य मिळालेलं आहे. चल तुला किती आहे. मला 150 नाही पाहिजे. नका किती पाहिजे मग. तुझं आलंय बरोबर. येत का खरा खोडीतच गेलं आयुष्य. तुझं किती आहे. नका 150 वर्ष जगायचं नाही. कसे उलट तुझी मुलाखत घ्यायची ते बरं सगळं वाटला सारखी. ए गप्र काय लागा. तुला काय कळतंय का नाही. त्यातले ती मुलाखत बघितली पुढे सगळे बघितली ना. कणीस खायचं अरे हा कोण सुखायला तू काय सांगतोय लागा असं बोलतोय ना. बरं जाऊ चल चला लक्ष द्या. मुलाखत आहे आता काय युट्यूबला कोणी काय बी टाकते. पण काय आयुर्वेदिकला आहे जुन्या म्हणजे पहिल्या काळामध्ये लोक दुधामध्ये शेळ्यांच्या लेंड्या टाकून प्यायची. शेळ्यांच्या लेंड्या आणि गोमूत्र पण घेतील की. तू पण घेतोय ना. असं चला 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 लक्ष दे इकडे. चला लक्ष द्या. आता बघा देव्यांचा दिवस आलेत. घरामध्ये सगळं स्वच्छता करतात. सगळे गोमूत्र टाकतात. हे खरं आहे खोटं आहे मला सांगा. आणि काय काय जर अरे कायकांची एवढी भोळी श्रद्धा आहे. पंढरपूरमध्ये तर की चंद्रभागाच्या नदीत आंघोळ करतात लोक. इकडे वर म्हशी असते ते म्हशी पोहते ते वर. आणि हर हर गंगे अमृत वा 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 करून लोक अमृत पेते तिकडे खाली पाणी पेते. ती बाटली भरून काय काय घेऊन जाते ती. एवढी श्रद्धा आहे लोकांची. चंद्रभागेत स्नान तो कामा घ्यायची. पण ते स्वच्छता नदी होती ज्यावेळेला समजा तो कामाला अभंग गेला. पण आता कसं आहे वर म्हशी आणि खाल्ली लोक अमृत म्हणून ती पाणी पेते. पेला का तू बघितलं. चला म्हशी काय करत असतील वर काय माहित आहे. बघा आता बघा एक लक्ष द्या. आता एक गुणाकार करा. ह्याचा फॉर्म्युला तिरकस गुणाकार. तिरकस गुणाकार कसा आहे 2 गुणाकार. 3 गुणुले 3 अधिक 4 गुणुले 2 किंवा 2 गुणुले 4 आणि भागिले 2 गुणुले 3. हा तुम्हाला फॉर्म्युला माहित पाहिजे. कुठला फॉर्म्युला वापरला इथं तर ए बी सी डी ए अपॉन बी प्लस सी अपॉन डी इज इक्वल टू ए इंटू डी प्लस सी इंटू बी डिवाइडेड बाय बी इंटू डी. तर हा फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा या ठिकाणी. ओके तर हा फॉर्म्युला श्रेया लोखंडेची मम्मी म्हणून सरी माझी केवायसी होती. बरं ओके. हे येतं लक्ष तुमच्या. आता पुढे बघा. 3 त्रिक 9 4 दुने काय रे लक्ष नाही का तुमचं. 3 त्रिक 9 अधिक 4 दुने 8 2 6 3 दोन्ही 6 3 दोन्ही किती रे 6 9 8 मध्ये 9 मिसळा 8 + 9 किती रे पटकन सांग. 17. आता सांग 17 बघायला सांग किती. आता कसं आहे आता काय जिरली सका पाटला सारखी.
23 ला कसं येईल रे? वर 17 आहे खाली 6 न भागल्या 23 कसं येईल? असं चिरती मग. आता हे भागाकार कर असा आहे की 6 6 2 12 6 3 18 म्हणजे 6 2 12 करा माझा बाकी 17 न 12 गेलं 5 राहिलं. आता हे 6 मोठं 5 लहान ज्यावेळेला असं असतं इथं पॉईंट घ्यायचा असतो, इथं 0 घ्यायचा असतो. 6 6 46 6 7 42 6 8 48 6 8 6 8 48 6 8 जा किती रे? 48. मग इथं बाकी किती उरली परत 2. आता हे पुढे वाढत 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 जाईल, याचा काही नाद करायचा नाही की त्याला 2.8 उत्तर येईल. किती येईल? ज्या विद्यार्थ्यांनी 2.8 उत्तर पाठवलं त्यांना 150 वर्ष आयुष्य मिळू शकतं स्वप्नामध्ये. आलं लक्षात? 3 व्हेरी गुड. राईट बरोबर आहे. ए जबे गप थांब. आलं लक्षात? आलं लक्षात? जबे जबे असते की नाव जबे असतं ना. जब्बू. चल झालं का? सगळ्यांना कळलं का? ज्यांना यांचं उत्तर बरोबर आलं त्यांना आयुष्य पूर्ण मिळालेलं आहे. आता बघा ज्या विद्यार्थ्यांना पुढचं एक्झाम्पल सोडवल त्याला 1 करोड रुपये बक्षीस असणार आहे. स्वप्नामध्ये 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 1 करोड रुपये मध्ये देणार बरं का. काय करणार माहिती आहे का? मी कागद देणार 1 करोड रुपये ती कागद देणार. नाही तर सोने A2P तुला सोने A2P सोने A2P द्यायची. सोने A2P सोने A2P जर एक्झाम्पल सोडलं तर सोने A2P देणार तुम्हाला मी. चला नग मला मी नको म्हणतोय घ्या. चला पुढचं एक्झाम्पल सोडवता बघा. 3 / 2 + 4. चला ह्याचं उत्तर सांगा. चला 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 फास्ट. ए सांगा रे. चला पटकन सांगा. अरे बोला पटकन. दार 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 सांगा. चल सांग याचं उत्तर सांगा. कुठं आहे? कसं आयुष्य कमी होतंय बघा आता नुसतं. निम्मा आयुष्य गेलं. चल सोड 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 सोडा घे. चुकल्यासारखं वाटते. 50% आयुष्य 1 कोटी रुपये मिळत नाही तुम्हाला. मग चल बरोबर सांगितलेलं आहे. प्रियांका असं का सांगितलंय का? सोपं आहे. चला थोडक्यात चुकतंय असं वाटायला लागलेलं आहे. थोडक्यात 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 पॉइंट मध्ये सांगा कसंही सांगा तरी पण चुकते असं वाटायला लागलेलं आहे. ओम भोम भट स्वाहा असा सोडवा. सोडो घे ग बरं. सोडो. पॉइंट मध्ये येते फ्रॅक्शन मध्ये येते. कसं सोडवा कसं बी सोडवा रे पण सोडवा. इट्स सर माय आन्सर. व्हेरी गुड करेक्ट आन्सर आशिष. नो प्रॉब्लेम. तुला मिळतील 1 करोड रुपये स्वप्नामध्ये. घेऊन टाक. आलं का? 5.5 काय सॉल्व टायगर रे तू. साइडला सॉल्व केले. व्हेरी गुड. घेऊन टाक 5 लाख. यस सर. एक्झाम्पल सोडून 5 लाख आहे तो स्वप्नामध्ये. स्वप्नात 5 लाख. हा तयार सर्व सर आलेले आहेत या ठिकाणी. बघा सर हे आजचं लेक्चर किती आवडलं पोरांनी. तुमचा क्लास सर जगात 1 नंबर म्हणते आशिष. अरे वा वा व्हेरी गुड. उत्तर अशी पडते बरोबर नसती धडाधड उत्तर. व्हेरी गुड. आता एक्झाम्पल एवढं सोडून दाखवतो. सर्व सर लेक्चर घेतील थोड्या वेळ 5-10 मिनिटं. मग आशिषला सर आशिषला हुशार आहे बरं सर. टॉपर करत भाऊ आहे माझा तो. ते क्लिअर खटर आहे त्याला ओके करून टाकू आपण. आता नवीन असं रोज 1 तासभर घेतोय असं म्हणजे ऑनलाईन. आता इकडे बघा सर आले. माझं एवढे एक्झाम्पल सोडून झालं की सर घेतील थोड्या वेळ. आता बघा आता एक लक्ष द्या पोरांनो. तुम्हाला याच्यासाठी नीट बसा. ह्याच्यासाठी काय करा नीट बसा. बघा
हे आपण सर तुम्ही हसू नका हो, तुम्हाला माहित नाही ते. हे आपण आता इकडं ए यस नीट बस. पाय खाली की कसं बसतो, असं बसल्यावर कसं व्हायचं रे, असं कसं बसणार तू. ए आपण बी प्लस सी गपके. ए अपॉन बी प्लस सी इज इक्वल, याचा फॉर्म्युला काय आहे बघा, याचा नीट बस के पाय खाली घे. आता इथनं पुढे नीट बसायचं. ए अपॉन बी प्लस सी काय याचा फॉर्म्युला, ए प्लस ह्या दोन्हीचा गुणाकार असतो बी इंटू सी डिवायडेड बाय काय बी ॲज इट इज खाली. हा फॉर्म्युला आहे क्रॉस प्रॉडक्ट म्हणून. मग आता इथे कसं येईल सांगा बरं, 3 जे आहे ते आहे असं प्लस ह्या दोन्हीचा गुणाकार 4 गुणुले 2 भागिले किती 2. हे 3 आहे असं 4 दुने 8 भागिले 2. 8 आणि 3 किती 11. 11 भागिले 2. 11चे निम्म 5.5 रुपये बरोबर नाही. 11चे निम्म किती 5.5. आता म्हणणार भागाकार कसा करायचा, तर यश साठी खास मला भागाकार सांगावा लागतोय बघा. यश साठी तर 11 भागिले 2. 2चा पाडा म्हण रे टंबू, 2चा पाडा म्हण. बे के बे 2 4 3 6 4 बे म्हणजे 10 बे पंचे 10. तर 11 मधून 10 गेले किती रे 1 आलं का. 11 मधून 10 गेले किती आलं 1. पण ह्याच्यावर घेतला 0 इथं आला पॉइंट. परत बे पंचे 10. 10 मधून 10 गेले 0 उत्तर. म्हणजे आपलं ऍक्युरेट आन्सर काय यायला पाहिजे 5.5. ज्यांचं 5.5 आलेलं आहे ते विद्यार्थी हुशार आहेत. कुरकुरे पण अहो यांना काय म्हणलो मी, ज्यांचं गणित बरोबर आहे त्यांना कुरकुऱ्याचा माझ्याकडे कुरकुऱ्याचा पुढा एक गिफ्ट. पण ऑनलाईनच्या त्याचा नुसता फोटो पाठवायचा आणि यांना ऑफलाईनला द्यायचं का. आता ऑफलाईन आणलं गेला खायला त्यांना नुसता फोटो पाठवायचा आता कुरकुर खाताना. पण सर घेतील थोड्या वेळ. आता उद्या राहिलेले लेक्चर आपण उद्या घेऊया. होय सर मग राहू द्या मग काय कॅन्सल मग. मग अजून एक यश होता काय आज यश लिहायला लावले आज. असं लेक्चर घेतल्यावर त्याला कशाला झोप लागते, बसलेला उठून पळल किती. नाही ना हे कळलं काय पडत नसते. पडलं तर त्याला काय टेन्शन घ्यायचे. पाऊस चालू असल्यावर काय नसतंय. पाऊस चालू असल्यावर कुणी कसं पडतंय रे असं मला म्हणायचं आहे. सहा मिनिटामध्ये 6 नंबरचा एक्झाम्पल. आता मी काय करतो एक फ्रॅक्शन मधलं एक्झाम्पल देतो बघा. आता 2.5 इंटू 25.32 हे जर एक्झाम्पल सोडवलं बाजाराव तर तुम्हाला 200 वर्ष आयुष्य. स्वप्नामध्ये आयुष्य स्वप्नात तर मिळते आपल्याला. चला 2.5 गुणिले 25.32 सोडवा बाजाराव. हा 1.5 रुपये. किती मोज चल मला एक माहिती तुला एक लेमन गोळी खाय द्यायची. सोडव पटकन चल. 2.5 गुणिले 25.32 सोडवा याचं उत्तर. आणि चाबरटपणा करायला नाही ऑनलाईनचे विद्यार्थी मोबाईलवर कॅल्क्युलेशन करून टाकू शकतो तुम्ही. आयुष्य हाही कमी होईल मग. 2 नंबर जर केलं काय यात 10 नंबर केलं तर गेला मातीतच पाक. पाऊस चालू दान काऊन. चला आला उत्तर रे. ज्याने कॅल्क्युलेशन मोबाईलवर केलंय त्याची मोबाईलची बॅटरी कधीच टिकणार नाही. नवीन मोबाईल घेऊ फुटल. नवीन ठिकाणी दररोज बसून काय त्याला काय अडचण नाही.
तुझं किती आलं कुठे आहे उत्तर कुठे आहे? अरे वा अरे वा वा किती हुशार झालीस तू. 95% जास्त मार्क द्यावेल तुला घे. 100%. नाही मिळू शकते 100%. काय नाही केल्यावर अभ्यास 100%. या वर्षी 225 विद्यार्थ्यांना 100% मार्क होते. काय नाही हो आता 100% सारखा अभ्यासच करायचं. काय अडचण नाही. नुसता अभ्यास करत बसायचं नाही. लिहायचं करायचा अभ्यास. वा तुला पण 100% मार्क मिळू शकतात तू जर कष्ट घेतलं प्रामाणिकपणे तर. करत नाही हो काय करावं. एक नंबर हुशार एक वाक्य हुशार नाही मॅथ्स तर करेक्ट आहे. तिला नाही दाखवते मी सांगत असतो दाखवू नको बरं का दाखवू हुशार आहे. दाखवते हुशार आहे तर आहे टॅलेंट आहे. नॅचरल हुशार नैसर्गिक हुशार आहे. अजून थोडं लक्ष फक्त ते म्हणजे काय म्हणजे काय आहे 2-3 महिने तू लक्ष दिलं ना काय करायचं ऐकायचं असं म्हणते ती. 90-92% सहज जाईल ते. 95 मार्क मिळाला तू जसं सत्कार करतो आणि खरोखर 1 किलो पेढा आणतो मी. मी हिला 1000 रुपये देणार आहे. इंग्लिशला 90च्या पुढे गेलं. नाही तुला जर 95 पेक्षा जास्त मार्क मिळले 95% पेक्षा 11-12 50% फी माफ. 50% फी माफ. तुम्ही फक्त 95 100% करा. 95% पुढे पाड करतो 100% माफ. हा पाड 95 पुढं तू 100% माफ करतो. 95 पुढे पाड तुझी 11-12 फी माफ. चल आणि 100च्या वर असल्या मग काय जेवायलाच तुला येत दररोज. अशाने पाठवले माझं उत्तर. सर 9 मध्ये सर मी 9 मध्ये म्हणते त्याला करून दे. बसा तिथं जाताना देते तुम्ही हीच करून देऊ सेपरेट व्यवस्थाच करून देऊ त्याला. नको सर. जे इंग्लिशला 90च्या पुढे जातील त्यांना माझ्याकडून 1000 रुपये बक्षीस. ती पण माझ्याकडून तुम्हाला सांगली 50% ऑफ. एक महिन्याचा माझा पगार जाईल. 95च्या पुढे मार्क मिळेल फी 50% ऑफ. तुम्ही सांगा मी घेईल फक्त. मग 1 रुपये घ्या. 95च्या पुढे पान ना मग 1 रुपये माफ तुला 15 रुपया. चल आता हे एक्झाम्पल सोडू आपण. बघा अशी एक्झाम्पल दिसायला जरी अवघड वाटत असली तरी सोडवण्यासाठी फार सोपी असतात. आता विद्यार्थी मित्रांनो या एक्झाम्पल कडे पाहायचं आणि बसायचं नाही. आता यामध्ये थोडस हे लहान दिसतंय थोडस हे मोठं दिसतंय. घेताना काय करायचं मोठं वरती लिहायचं आणि त्यामध्ये पॉइंटचा विचार करायचा नाही. पॉइंटचा विचार करायचा नाही. पॉइंट कुठं हे बघायचं नाही कारण तो 25चा पाडा पाठ केलेला आहे. हा ना पाडा 25 दुने लाव सुरू आता माग. 25 दुने 50. 50चा 0 आजच्याला 5. 25 3 जा म्हणजे 25 3 75. 75 मध्ये 5 मिसळलं 80 ला 0. इथं किती झालं हे 25 3 75 5 80 0 आजच्याला 8. परत 25 5 125 म्हणजे 125. 125 मध्ये 8 मिसळ तोंडी 1 किती 133. 133 अरे 33 30 नाही. 25 8 सॉरी 25 5 125 असतं त्याच्यामध्ये जर आपण 8 मिसळलं तर येते 133. 133 मधलं 3 इथं घ्यायचं. 13 काय करायचं या ठिकाणी कॅरी देऊन टाकायचा हातच्या देऊन टाकायचा. 25 दोन्ही 50. 50 मध्ये 13 मिसळ तू एवढं सांग. 50 मध्ये 13 मिसळ इंग्लिश मराठी 50 प्लस 13 50 प्लस 13 व्हेरी गुड व्हेरी गुड किती 63. आता बघा हेपर्यंत कोणी मी सांगते. आता पॉइंट द्यायचा कुठं हा खरं सगळा प्रश्न असतो बरं का. पॉइंट द्यायचा कुठं आपले एक्झाम्पल काय बघा. हो का इकडे किती घर आहेत आपल्याकडे. इथलं 1 घर आणि इकडे 1 आणि ही 2 घर. 1 2 3 घर. 3 घर इकडे सारखायचं असं इकडून. हो इथं कुठं नसतं म्हणजे इथं पॉइंट असतं. 1 घर 2 घर 3 घर म्हणजे किती झालं 63.3 ह्याचं उत्तर आलेलं आहे. आलं लक्षात येतं लक्षात कळलं का. तर अशा पद्धतीने 63.3 उत्तर कळलं नाही तुला किती हुशार झाला असतो बघ. तर याचं उत्तर 63.3 आहे. अशी एक्झाम्पल तुम्हाला आपल्याला सायन्स मधली जी काही एक्झाम्पल असतात न्यूमेरिकल
त्यासाठी हे कॅल्क्युलेशन आपलं हे एक्झाम्पल आपल्याला कुठला चॅप्टर ते फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये लागते असले एक्झाम्पल आपलं कॅल्क्युलेशन हे कॅल्क्युलेशन फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये लागते आणि 11वी 12वी मध्ये केमिस्ट्रीचं प्रॅक्टिकल असेल, फिजिक्सचं प्रॅक्टिकल असेल, केमिस्ट्री आणि फिजिक्सचे न्यूमेरिकल सोडण्यासाठी असे पॉईंट मधले एक्झाम्पल तुम्हाला यायला पाहिजे. अजून ती घातांकाच्या एक्झाम्पलवर तुम्हाला सांगणार नाही मी, असा वेळ मिळाला की आपण घेत जाऊ अधून मधून. तर ही एक्झाम्पल तुम्हाला खूप महत्वाची आहेत. ओके, काय अडचण असेल तर विचारा. तर या ठिकाणी आपलं आता 8 वाजले रे, आज लेक्चर इंग्लिश ग्रामरचं नाही का होणार म्हणते. गुड नाईट गुरुजी. ओके सर, इंग्लिश ग्रामर नाही का आता आज नाही, हे आपलं सर्व दे देवकर. हा देवकर काय म्हणते सर इंग्लिश ग्रामर नाही मग विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन वाले थांबू आता या ठिकाणी. सगळ्यांना खूप शुभेच्छा, धन्यवाद. या ठिकाणी थांबूया. आम्ही ऑफलाईनला आता कुरकुरेचं पुढे खायला आवडतो म्हणून तुम्हाला ऑफलाईनला फोटो पाठवतो. धन्यवाद, थँक्यू, सगळ्यांना खूप शुभेच्छा. आता उद्या ऑनलाईन टेस्ट असेल सर, उद्या मी येणार नाही. ओके, ऑनलाईन टेस्ट असेल, ऑफलाईन टेस्ट असेल, ऑनलाईन सोडवा ऑफलाईन सोडवा, नो प्रॉब्लेम. तर या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद, थँक्यू, सगळ्यांना खूप शुभेच्छा. ऑनलाईन करतो.